Praise the Lord. Hallelujah. Hallelujah. प्रभूच्या नावाला धन्यवाद असो, कारण परमेश्वर चांगला आहे. Praise the Lord. Praise the Lord. Hallelujah. 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 Thank you Jesus. सर्वांनी आपण उभा राहूया. आपल्या जागेवर परमेश्वराला आदर सन्मान देऊया. प्रियानो, इथपर्यंत त्याने आमचा सांभाळ केलेला आहे, इथपर्यंत आमचा रक्षण केलेले आहे. तो परमेश्वर, तो किती चांगला परमेश्वर आहे. प्रियानो, आजचा सकाळ, आजचा दिवस त्यांनी आमच्या आयुष्याला जोडलेले आहे. आजची सकाळ त्यांनी आम्हाला दाखवलेली आहे. इथपर्यंत आम्हाला सुखरूपाने जिवंत ठेवला आहे. प्रियानो, म्हणून आम्ही का त्याच्या नावाला धन्यवाद देऊ नये? आम्ही का आपले मुख बंद ठेवावा? कारण परमेश्वराने आम्हाला चांगली आवाज दिलेली आहे. आज सकाळी नव्याने त्यांनी म्हटलेले आहे त्याच्या वचनाच्या द्वारे, मी निर्माण केलेले माझे लेकर माझ्या मंदिरात असावा. आजचा दिवस परमेश्वराचा आहे. प्रियानो, त्या देवाचा आहे जो आमच्या आईच्या उदरात आमचा उत्पन्न करता परमेश्वर. त्याचा दिवस आहे आज. त्याला धन्यवाद द्यायचा दिवस आहे, त्याचा गौरव करण्याचे दिवस आहे. कारण 6 दिवस आमच्या बरोबर होता. 6 दिवस आमच्या प्रत्येक क्षणी, प्रत्येक ठिकाणी, प्रत्येक कामामध्ये आमच्या संगत परमेश्वर होता. प्रियानो, म्हणून आज सकाळी त्यांनी आमचा वाहतूक आमच्या आधी या मंदिरात उपस्थित आहे. या परमेश्वराला आपण धन्यवाद देऊया. धन्यवाद प्रभू, धन्यवाद, 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 धन्यवाद. बाप्पा, मी तुला गौरवितो, तुला उंच करतो. बाप्पा, इथपर्यंत मला जिवंत ठेवला प्रभू, तुला धन्यवाद. इथपर्यंत मला सुखरूप ठेवला प्रभू, तुला धन्यवाद. माझ्या देवा परमेश्वरा, मी तुला धन्यवाद देतो. बाप्पा, हो, मी भस्म झालो नाही पित्या, तुझी दया, तुझी कृपा माझ्यावर आहे माझ्या बाप्पा. म्हणून तुला धन्यवाद, 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 धन्यवाद देतो बाप्पा. Thank you Lord Jesus. Hallelujah. 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 Lord, in the name of Jesus. Thank you Lord. प्रभु, तुला धन्यवाद, धन्यवाद. Thank you Jesus. ले चल हमें तू पवित्र आत्मा यीशु के चरणों में. Amen.
प्रभू बापा मी तुला धन्यवाद देतो तुला गौरव आज सकाळी नव्याने प्रभू आम्ही लिखतात करणार आज पूर्ण नेत्राने आम्ही तुझ्या चरणाजवळ येतो बापा आजचा दिवस तू आम्हाला दाखवला प्रभू इथपर्यंत प्रभू आजच्या दिवसापर्यंत कित्येक लोक निघून गेले आहेत बाबा आमच्या देखात आमच्या डोळ्याच्या देखात परमेश्वरा आमचे कितीतरी लोक परमेश्वरा आपलं घनघोर आपलं सत्य सोडून हे जग सोडून निघून गेले परंतु बापा तू किती थोर परमेश्वर तू किती दयाळू कृपाळू करुणाळू परमेश्वर आहेस बापा इथपर्यंत तू आम्हाला जिवंत ठेवला इथपर्यंत तू आम्हाला सांभाळला प्रभूला धन्यवाद माझे तुझा गौरव प्रभूची या समयाला आम्ही प्रार्थना करतो प्रभू आज तुझ्या मंदिरात येण्याची बापा तुझ्या लेकरांच्या प्रत्येकाचे मार्ग मोकळे कर अजून मार्गात असतील येण्याच्या त्यांचे मार्ग तू मोकळे कर आणि त्या प्रत्येक लेकराला तुझ्या मंदिरात घेऊन ये प्रभू आणि बापा आज तुझ्या मंदिरात आलेल्या माझ्या प्रत्येक बहीण भावांना मी तुझ्या हातात देतो बापा तुझी आराधना करत असताना परमेश्वरा मी प्रार्थना करतो प्रभू प्रत्येक मुख उघडला येशूच्या नावात ओरी भाषा खांदा पवित्र आत्म्याच्या द्वारे प्रभू प्रत्येकाला अभिषेक कर येशूच्या नावामध्ये प्रत्येक मुखाकंठाला अभिषेक कर येशूच्या नावात प्रभू तुझे वचन म्हणतो प्रभू तुम्ही गप्प राहताल तर धोंडे वरडतील परमेश्वरा आम्ही धोंडे नाही तर आम्ही सजीव प्राणी आहोत प्रभूचे माझ्या पित्या परमेश्वरा मी तुला धन्यवाद देतो प्रभू प्रत्येकाचा ताबा घे प्रभू आराधनेमध्ये आमच्या उतरून ये माझ्या पित्या आमच्या बोबड्या वटणी केलेले प्रार्थना आराधना तू मान्य करून येणार परमेश्वर तू ऐकतो आदर महिमा गौरव तुला देऊन प्रार्थना धन्य माझ्या प्रिय प्रभू येशूच्या नावात केलं म्हणून पित्या तू ऐक आमेन हालेलुया 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 प्रभूच्या नावाला धन्यवाद आज किती जण आनंदित आहात थँक्यू परमेश्वराच्या नावाला धन्यवाद आज का दिन यहोवा ने बनाया है हम उसमें आनंदित हो आज का दिन यहोवा ने बनाया है हम उसमें आनंदित हो प्रभु को महिमा मिले चाहे हो मेरा प्रभु को महिमा मिले चाहे हो मेरा ओ बड़े रहे उसी का आज का दिन यहोवा ने बनाया है हम उसमें आनंदित हो आनंदित हो तुझे प्रशंसा करे क्यों ना खुदा रहे तुझे प्रशंसा करे क्यों ना खुदा रहे उसको हमारे लगे सारे जहां लगे आज का यहोवा ने बनाया है हम उसमें आनंदित हो आज का यहोवा ने बनाया है हम उसमें आनंदित हो आना उसे मुझको है तुझसे आना उसे मुझको है तुझसे मुझको कबूल कर ले बाहों से तुझे कर ले आनंदित हो आनंदित हो
से जोर जले, जीवन ही ऐसा बने, ओ जीवन से जोर जले, जीवन ही ऐसा बने, तुमसे उठाए Hallelujah! Hallelujah! Praise the Lord! Hallelujah! Hallelujah! कार्य के तो सामर्थ तो यीशु तेरे कार्य करे, कार्य के तो सामर्थ तो यीशु तेरे कार्य करे।
हालेलुया 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 प्रेज द लॉर्ड हा दिवस कोणी बनवला आहे म्हणून गीत करता म्हणता येतं हा दिवस प्रभूचा कोणाचा आहे चर्चला का जावा बाळासाहेब बरेच मॅसेज पाठवलेले आहेत चर्चला का जावा कशासाठी जावा प्रत्येक वेळेस त्यांचा मॅसेज मोबाईलवर येत असतो म्हणून गीत करता म्हणतो हा दिवस प्रभूचा आहे म्हणून आम्ही या ठिकाणी येणे गरजेचे आहे आम्हाला चर्चला कोणीतरी बोलवत आहे म्हणून नाही कोणीतरी आपल्याला दबाव टाकत आहे म्हणून नाही कारण परमेश्वर आम्हाला जिवंत ठेवला आहे त्याच्या आराधना करण्यासाठी त्याच्या मंदिरात येण्यासाठी प्रियानो म्हणून आजचा दिवस परमेश्वराचा आहे हा दिवस प्रभूचा आहे म्हणून परमेश्वराच्या नावाला धन्यवाद देऊया कर्मजला भवपाल कर्मजला भवपाल कर्मजला भवपाल कर्मजला प्रभु रे प्रभु रे प्रभु रे कर्मजला भवपाल कर्मजला भवपाल कर्मजला दिसतो मजला काही दिशा तुरी दिसतो मजला काही दिशा हो दिसतो मजला काही दिशा तुरी दिसतो मजला काही दिशा तुरी परदेला अंदाज कर्मजला 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 ऐला किनारा पडला मागे ऐला किनारा पडला मागे हो ऐला किनारा पडला मागे ऐला किनारा पडला मागे पुढे चाललो वेगे वेगे पुढे चाललो वेगे वेगे परती जाता सांगन लागे दूर जवळ सीता कर्मजला कर्मजला वादळवाला वाहे उलटा वादळवाला वाहे उलटा बंद झाल्या सगळ्या वाटा बंद झाल्या सगळ्या वाटा जलमी का उडला कर्मजला 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 प्रभु रे प्रभु रे प्रभु रे ओ प्रभु रे प्रभु रे प्रभु रे प्रभु रे प्रभु रे प्रभु रे मध्यावरती अस्तावरी ओ मध्यावरती अस्तावरी काय प्रभु तू मजला सोडी काय प्रभु तू मजला सोडी काय प्रभु तू मजला सोडी
प्रभूच्या नावाला धन्यवाद असो. असे जर मागे तुम्ही म्हणत गेल्या तर परमेश्वराच्या नावाला धन्यवाद. कारण तुमचा आवाज तो परमेश्वर ऐकत आहे. प्रत्येकाचे आवाज तो ऐकत आहे. आपण काही हिंदी गीत गाऊया. गायचं असेच प्रयत्न करावा माग. कारण जोपर्यंत तुम्ही गाणे ऐकणार नाही, ते म्हणणार नाही, कारण ते तुम्हाला कधीच येणार नाही. अरे तारे को नाम से बुलाने वाले, उन सब की गिनती रखने वाले. आता कसं म्हणलं का बघा. एक मिनिट थांबायचं. अरे तारे को नाम से बुलाने वाले, अरे तारे को नाम से बुलाने वाले, हर तारे को नाम से बुलाने वाले, हर तारे को नाम से बुलाने वाले, उन सबकी गिनती रखने 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 वाले. महान है प्रभु मेरा, गाऊंगा उसकी महिमा. महान है प्रभु मेरा, गाऊंगा उसकी महिमा. हर तारे को नाम से बुलाने वाले, सबकी गिनती रखने वाले, हर तारे को नाम से बुलाने वाले, सबकी गिनती रखने वाले. महान है प्रभु मेरा, गाऊंगा उसकी महिमा. सामर्थ्य है प्रभु मेरा, सीमा नहीं उसकी ज्ञान की. सामर्थ्य है कोणीतरी माहिती घ्या. सामर्थ्य है प्रभु मेरा, सीमा नहीं उसकी ज्ञान की. सामर्थ्य है प्रभु मेरा, सीमा नहीं उसकी ज्ञान की. ओ सामर्थ्य है प्रभु मेरा, सीमा नहीं उसकी ज्ञान की. सामर्थ्य है प्रभु मेरा, सीमा नहीं उसकी ज्ञान की. घमंडियों को गिराने वाला, गिरे हुओं को उठाने वाला. घमंडियों को गिराने वाला, गिरे हुओं को उठाने वाला. हर तारे को नाम से बुलाने वाले, सबकी गिनती रखने वाले. हर तारे को नाम से बुलाने वाले, सबकी गिनती रखने वाले. महान है प्रभु मेरा, गाऊंगा उसकी महिमा. महान है प्रभु मेरा, गाऊंगा उसकी महिमा. अरे बार महान है प्रभु मेरा, गाऊंगा उसकी महिमा. बादलों को आकाश से भरने वाला, धरती पे वर्षा गिराने वाला. बादलों को आकाश से धरती पे ओ बादलों को आकाश से भरने वाला, धरती पे वर्षा गिराने
हर प्राणी को हर पक्षी को समय से भोजन देने वाला। हर प्राणी को हर पक्षी को समय से भोजन देने वाला। हर तारे को नाम से पुकारे वाला। हर तारे को नाम से पुकारे वाला। सबके गिनती रखने वाला। महान है प्रभु मेरा, गाऊंगा उसकी महिमा। महान है प्रभु मेरा, गाऊंगा उसकी महिमा। वो घोड़ा तो पल को नहीं चाहता, वो भटकत सामर्थ्य को मानता। घोड़ा के पल को नहीं चाहता, न मर्दों को सामर्थ्य को मानता। वो चाहता उससे डरने वाले, उसके करुणा पे आशा लगाने वाले। वो चाहता उससे डरने वाले, उसके करुणा पे आशा लगाने वाले। वो चाहता उससे हर तारे को नाम से बुलाने वाले। तारे को नाम से बुलाने वाले, उन सबके गिनती रखने वाले। सबके गिनती रखने वाले। महान है प्रभु मेरा, गाऊंगा उसके महिमा। महान है प्रभु मेरा, गाऊंगा उसकी महिमा। गाऊंगा उसकी महिमा। गाऊंगा उसकी महिमा। हालेलुया, हालेलुया। वो घोड़ों की फल को नहीं चाहता, ना मनुष्य की सामर्थ्य को नहीं मानता प्रियो, क्योंकि परमेश्वर हमारा महान आहे। देव आपला महान आहे। आज आठवड्यामध्ये आपल्यापैकी बरेचसे लोक आजारी होते, पण हरिण जशी पाण्याच्या प्रवासाची उलटते तसं आहे देवा, माझा जीव तुझ्यासाठी। रात्री ब्रदर यांचा त्यांना मी कॉन्टॅक्ट केला, त्यावेळेस झोपून होते, आजारी होते। आणू ते आजारी होते, बरोबर आहे का? आमच्या घरची बी आजारी होती, ते पण चांगले झाले। वेगळे बदल ते आजारी चांगले झाले। बरोबर। विश्वासणाऱ्यांची प्रार्थना कार्य करण्यास ही फार प्रबळ असते, आणि तुम्ही देवाच्या सानिध्यामध्ये आला, निश्चितरीतीने देव तुमच्या विश्वासाप्रमाणे तुम्हाला तो सहाय्य करतो। हर मुसीबत में हमको संभाला, हर मुसीबत में हमको संभाला। यीशु है रखवाला, रखवाला। यीशु है रखवाला, हर मुसीबत में हमको संभाला, हर मुसीबत में हमको संभाला। यीशु है रखवाला, रखवाला। यीशु है रखवाला।
जब मसीहा का दीदार हो जाएगा तेरा बिगड़ा हुआ काम बन जाएगा तेरा बिगड़ा हुआ काम बन जाएगा जब मसीहा का दीदार हो जाएगा जब मसीहा का दीदार हो जाएगा तेरा बिगड़ा हुआ काम हो जाएगा तेरा बिगड़ा हुआ काम हो जाएगा तेरा बिगड़ा हर मुसीबत में हमको संभाला हर मुसीबत में हमको संभाला रखवाला यीशु है रखवाला यीशु है रखवाला लब मसीहा का जब नाम आ जाएगा 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 तेरा बिगड़ा हुआ दिल से बन जाएगा तेरा बिगड़ा हुआ दिल से बन जाएगा तेरा बिगड़ा हुआ दिल से बन जाएगा तेरा बिगड़ा तेरा बिगड़ा तेरा बिगड़ा हुआ दिल से बन जाएगा रखवाला यीशु है रखवाला रखवाला यीशु है रखवाला हर मुसीबत में हमको संभाला हर मुसीबत में हमको संभाला रखवाला यीशु है रखवाला रखवाला यीशु है रखवाला वो धरती का राजा वो सरकारी है 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 वो निराला मसीहा का दरबार है निराला मसीहा का दरबार है वो निराला मसीहा का दरबार है वो निराला मसीहा का दरबार रखवाला यीशु है रखवाला रखवाला यीशु है रखवाला 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 यीशु है रखवाला रखवाला यीशु है रखवाला रखवाला यीशु है रखवाला रखवाला यीशु है रखवाला हालेलुया 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 कारण इथपर्यंत त्याने आम्हाला सांभाळलं आहे गीत करता म्हणतो येशू है रखवाला येशू है रखवाला कारण त्यांनीच आम्हाला सांभाळलेले आहे कारण यीशु आप रहेंगे आमीन आमीन हम कभी ना होंगे निराश यीशु आप रहेंगे हम कभी ना होंगे
यीशु सबको संभालेंगे, आज सबको संभालेंगे, यीशु सबको संभालेंगे। ओ राजाओं का राजा आप ही तो है, प्रभुओं का प्रभु आप ही तो है, राजाओं का राजा आप ही तो है, ओ प्रभुओं का प्रभु आप ही तो है। यीशु आप रहेंगे, अब कभी ना होंगेगा, यीशु आप रहेंगे, अब कभी ना होंगेगा। आप सबको संभालेंगे, यीशु सबको संभालेंगे, आप सबको संभालेंगे, यीशु सबको संभालेंगे। मेरे पिताजी आप ही तो है, मेरे राजा आप ही तो है, मेरे पिताजी आप ही तो है, ओ मेरी राजा आप ही तो है। कभी ना होंगे निराश, यीशु आप रहेंगे, हम कभी ना होंगे निराश। आप सबको संभालेंगे, यीशु सबको संभालेंगे, आप सबको संभालेंगे, यीशु सबको संभालेंगे, यीशु आप रहेंगे, हम कभी ना होंगे निराश, यीशु आप रहेंगे, हम कभी ना होंगे निराश। चमत्कार करता आप ही तो है, समझ देता आप ही तो है, ओ चमत्कार करता आप ही तो है, समझ देता आप ही तो है। यीशु आप रहेंगे, हम कभी ना होंगे निराश, ओ यीशु आप रहेंगे, हम कभी ना होंगे निराश। आप सबको संभालेंगे, यीशु सबको संभालेंगे, आप सबको संभालेंगे, यीशु सबको संभालेंगे। जीवन की ज्योति आप ही तो है, जीवन की ज्योति आप ही तो है, जीवन की ज्योति आप ही तो है, जीवन के जल आप ही तो है। हम कभी ना होंगे निराश, यीशु आप रहेंगे, हम कभी ना होंगे निराश। आप सबको संभालेंगे, यीशु सबको संभालेंगे, आप सबको संभालेंगे, यीशु सबको संभालेंगे, यीशु आप रहेंगे, हम कभी ना होंगे निराश, यीशु आप रहेंगे, हम कभी ना होंगे निराश, हम कभी ना होंगे निराश, ओ हम कभी ना होंगे निराश। हालेलुया, हालेलुया, हालेलुया। अंतिम दिनों की अभिषेक सारे लोगों के ऊपर तुम्हें, कटनी का है ये समय, पवित्र आत्मा से ओके काय सर काय बोला बोला आम्ही आहोत, सगळ्यांना येतं गाणं बोला। हा नाही 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 आता पुढलं गाणं तर बोला। काय काय अडकलंच नको। यहोवा चरवाहा मेरा, कोई घटी मुझे नहीं है, अरे चराएंगे मुझे, यहोवा चरवाहा मेरा, कोई घटी मुझे नहीं है, अरे चराएंगे मुझे, प्रभु यीशु कहता है,
के अंधकार में ओ मैं जो प्रभु यीशु करता है कल मुझे देता है यहोवा कोई घटे मुझे नहीं है आज के रायों में मुझे तुझे सामने प्रभु यीशु सैया मन मेरा मगन है तुझे सामने मेरी बबिचारा प्रभु ने जो सैया मन मेरा मगन है यहोवा चला मेरा कोई गति मुझे नहीं है हरि करो दिल पर मेरे मना है दिल पर मना है ओ अब से तुझे किया है दिल मेरा भर गया है और मशीला है दिल पर मेरे मना है अभी से तुझे किया है ओ दिल मेरा भर गया है और मजा है कोई घटी मुझे नहीं है हरि गरायों में मुझे कोई घटी मुझे नहीं है हरि गरायों में मुझे ओ सर्वदा प्रभु के घर में गली बाजों में करुणा बनाई भी मुझे आनंद तुझे करता है सर्वदा प्रभु के घर में ओ करुणा बनाई भी मुझे आनंद तुझे करती है कोई गति मुझे नहीं है हरि गरायों में मुझे यहोवा मेरा कोई गति मुझे नहीं है हरि गरायों में मुझे Praise the Lord. बंद करूया कारण गीत करता म्हणतो यहोवा चरवा हा मेरा कोई कटी मुझे नहीं प्रभु थैंक यू लॉर्ड धन्यवाद तुला गुरु तुला महिमा राजा इथपर्यंत तू आम्हाला सांभाळा इथपर्यंत चालवला धन्यवाद प्रत्येकाला तू आशीर्वादित केला प्रत्येक मुखाकंडाला स्पर्श केला प्रभू मी तुला गौरव तुला उंच करतो बाप्पा आम्ही प्रार्थना करतो माझ्या देवा परमेश्वरा तुझे लेकर अजून कोणी येण्याच्या मार्गात असतील प्रभू त्यांच्या मार्गात कुठले अडथळे आहेत आम्हाला माहित नाही परंतु आमचा विश्वास आहे कारण आमचा परमेश्वर आत्मे बोलणारा अंतःकरण जाणणारा आणि हृदय पारखणारा परमेश्वर प्रभू तुला अशक्य काही नाही प्रभू तुला धन्यवाद देतो इथं आलेल्या तुझ्या प्रत्येक लेकरांबद्दल मी तुझा आभार मानतो कारण तू त्यांचे मार्ग मोकळे केला त्यांना प्रत्येकाला तुझ्या मंदिरात घेऊन आला प्रभू अजून कोणी असतील प्रभू त्यांचे मार्ग मोकळे कर आणि त्यांच्या मार्ग मोकळे कर प्रभू त्यांना तुझ्या मंदिरात घेऊन ये बाप्पा आम्ही प्रार्थना करतो आज की त्या प्रभू ज्या आशयाने आम्ही आलोय प्रभूची ज्या उत्कंठाने आम्ही आलो प्रभू बाप्पा तुझे आत्मिक अन्न आत्मिक वचन परमेश्वरा आमच्यासाठी आज जे काही तू ठेवला प्रभूचे आशीर्वादित कर बाप्पा बाप्पा ते वचन बोलत असताना प्रभू तुझ्या दासाच्या मुखाकंठाला स्पर्श कर माझ्या पित्या त्यांच्या मुखाला त्यांच्या ओटा जेबीला स्पर्श कर मुख ओठ त्यांचा असू दे
त्यातून निघणारा प्रत्येक शब्द तुझा असू दे येशूच्या नावामध्ये बापा. अग्नीच्या द्वारे बाहेर येऊ दे ते वचन आणि पित्या ते वचन ऐकणारा कान, समजून घेणारा मन आणि ग्रहण करणारा आत्मा आम्हाला दे प्रभू. आणि ते वचन प्रभू 30 पट नव्हे, 60 पट नव्हे, तर पुरे 100 पट पीक देणाऱ्या सुपीक जमिनीप्रमाणे आमच्या प्रत्येक हृदय परिवर्तन कर, प्रत्येक आत्म्याचे परिवर्तन कर प्रभू. आमच्या हृदयात असणारे, आमच्या आत्म्यात असणारे सर्व सैतानी योजना नासुरी येशूच्या नावात आम्ही रिखावा शानदार बाबा 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 येशूच्या नावात आम्ही नष्ट करतो प्रभू. आमच्या जीवनातून वचन हिरावून घेणारा दुष्ट सैताना येशूच्या नावात आम्ही तुला ठरवतो, निघून जाण्याचा आज्ञा दे लॉर्ड. इन द नेम ऑफ जीसस प्रभू तुला धन्यवाद. तुझं वचन आम्ही ग्रहण करून त्याप्रमाणे आचरण करण्यासाठी आम्हाला प्रत्येकाला सहाय्याने मदत कर. त्या धन्यवाद तुला, गौरव तुला, महिमा, सर्व आदर सर्व गौरव तुझा आहे. तुला देऊ प्रार्थना धन्य माझे प्रिय प्रभू येशूच्या नावात केलं म्हणून पित्या तू आहे. आमेन. आता आपण समय आहे आपल्या जीवनात जे काही साक्षी असेल तर आपण पहिलंच साक्षी सांगून देवाचा गौरव करूया. आणि लवकरात लवकर ज्यांच्या जीवनात साक्षी असेल प्रथम मीच सांगू इच्छितो. परमेश्वराच्या नावाला मी धन्यवाद देतो कारण परमेश्वर चांगला आहे. यहोवा चरवा आहे. किती जण अनुभव घेतलेले आहे. कारण ह्या ठिकाणी त्या दिवशी पालखीबाई विचारल्या पालक साहेबांसाठी, पालकांसाठी कोण काय करू शकतो. प्रियानो, मी प्रार्थना करत असतो सकाळी प्रथम देवाने निवडलेल्या दासासाठी, त्याच्यानंतर मंडळीसाठी, त्याच्यानंतर माझ्या नातेवाईकांसाठी, त्याच्यानंतर माझ्या कुटुंबासाठी, त्याच्यानंतर आजच्या दिवसासाठी. आज दिवसभर प्रभू मी जिथे कुठं असेल माझं पूर्ण शरीरावर तुझा नियंत्रण असेल. माहीत नाही माझ्या बोलण्याद्वारे किंवा अशा भरपूर आमच्या जीवनातून घडून गेलेले आहे. त्याचप्रमाणे पुन्हा पुन्हा त्या मार्गात आम्ही जाऊ नये म्हणून सकाळी निघत असताना आम्ही प्रार्थना करत असतो. परंतु ह्या आठवड्यामध्ये आम्ही एक सभा ठेवले आयोजन केले होतो. परंतु आम्ही कोणाला सांगितलं नाही आमच्याकडे काय आहे काय, कोणाला माहिती नसेल. कारण माझ्या मनातल्या गोष्टी तुम्हाला सांगितल्याशिवाय कळणार कशी. आम्ही तुम्ही देवदूत तर नाही एकाच्या मनातले जाणून घेण्यासाठी. कारण केवळ तो परमेश्वराला अधिकार आहे आम्हाला. प्रियानो, मी खरं सांगतो आम्ही सभा ठरवलं, त्याच्यानंतर चर्चमध्ये आम्ही सजावट करण्यासाठी पडदे ठरवलं, सगळं ठरवलं, परंतु आमच्या खिशात एक रुपये नाही. बाळक साहेबांनी आम्ही एक वेळ 2 वेळा बोलले पण काही करू नका, पैसे नाही, खर्चाच्या भानगडीत करू नका. परंतु पालक साहेबाला सुद्धा आम्ही काही सांगितलेलं नाही. आम्ही काय करतोय काय नाही आम्हालाच माहीत, परमेश्वराला. ज्या दिवशी पडदे आणायचे होते त्या दिवशी आम्हाला किती 7 वाजले ना, दुकानात 7 वाजले, आम्हाला 6:30-7 वाजले. यायला उशीर झाला, कामावर गेलेले. परमेश्वराने त्यासाठी मला साई कृपा पुरवलेली आहे. ज्या दिवशी मी काम करून किती सोमवार आणि मंगळवार बुधवार 3 दिवस काम केलेले आहे. 3 दिवसाचा पगार माझे 3-3.5 हजार रुपये पगार. त्या मालकाचे पैसे माझ्या अंगावर होते 4,000. आता विचार केला संध्याकाळी पैसे भेटतील आपण पडदे घेऊन जाऊ. परंतु त्या मालकाने ते पैसे सगळं कापून घेतले. त्यांनी पगार देतात मला केवळ 1000 रुपये माझ्या हातात दिले. म्हणलं ठीक आहे. एवढ्यात घरचा फोन आला, कुठं आहे? मी म्हणलं आता मी निघते कामावर, तुम्ही या तिथे दुकानावर. आम्ही गेलो, दुकानावर गेल्यात आणि माझं तर फोन आउट गोईंग बंद आहे आता सध्या 2 आठवडे झालं. दुकानावर गेल्यात बसल्या पालक साहेबांचा फोन आला, कुठे? मी म्हणलं मार्केटला आहे, थोडं मंडल ब्रदरला कॉल करून सांगा लवकर इकडे या. त्यांनी फोन केले का नाही माहीत नाही, परंतु थोड्या वेळाने आले आणि तिथं पडद्याचं बोलणे करून सगळं करून त्यांना 1000 रुपये दिलं. पडदे आणले, पडदे लावले. माझ्या खिशात रुपया नाही. सभा साजरा झालं, सगळं झालं, जेवण झालं, पडदे सोडले, पडदे गाडीत टाकले आम्ही.
वापस द्यायला गेलो, प्रभूची दया आहे. कारण म्हणूनच दावीद म्हणतो, परमेश्वर माझा मेंढपाळ आहे, मला कारण त्या सर्व परमेश्वराने पूर्ण करून आज दिवसापर्यंत परमेश्वराच्या दयाने, त्याच्या कृपेने ते सर्व पेड करून माझ्या खिशामध्ये आज रोजी 2000 रुपये माझ्या खिशामध्ये आहे. धन्यवाद देतो. कारण हे मनुष्याच्या द्वारे कोणाच्यानी होऊ शकत नाही. कारण केवळ परमेश्वर देणार आहे. त्यामध्ये अजूनही एक मला हप्ता, बचत गटाचा हप्ता भरण्याचा दिवस होता. 17 तारीख, 15ला सभा झाला, 16ला कामाला गेलं, 17ला हप्ता भरायचं. त्या ठिकाणी मला 9100 रुपये भरायचे. पण करावं काय. मी आता म्हटलं काही गडबड करून, काही चलचलपणा करून, काही करून समजा काहीच करू शकत नाही. कारण प्रभू दिल्या वाचून कोणालाही, परमेश्वर दिल्या वाचून कोणाला काही करू शकत नाही. का की आता आपण किती धडपड करून व्यर्थ आहे, आपल्या ताकदीनं आपण काहीच करू शकत नाही. मी परत कामाला गेलो. त्याच्यानंतर कोणाला फोन लावल्या, त्यांनी मला ठीक आहे मी म्हणलं कमीत कमी त्यांचे हप्ता न जाता त्यांचं व्याज तर भरावा. पण माझ्याकडे पैसे नाही. मी तसेच वरला म्हणलं ॲडजस्ट कसंही कर, 11 वाजेपर्यंत पैसे भरलं पाहिजे. होय केले. पण त्याने तिकडे पुण्यात अडकला. मी गेलो कामाला. नंतर मला कॉल आला त्या मॅडमचा, म्हणे असं वेळ झाले आता मी. मग त्यांना म्हणलं मी सांगतो, मी बाहेर आहे, घरी सांगेन. तुमच्याकडे कमीत कमी तुमचे व्याज 4000 तर तुम्हाला भेटतील, कुठल्या परिस्थितीत भेटतील. मला माहीत नाही पैसे कुठून येणार, परंतु माझी शब्द अशीच होती, तुमच्याकडे पैसे येतील म्हणजे येतील. पण असे माणसाची देव जुगाड करून आणतो. न देणारे माणसं, न घेणारे माणसं, न ओळखीचे माणसं. प्रियानो, मी ह्या वेदीवरून सांगत आहे, होतं नाही. त्यावेळी सिस्टर आमच्या बसले इथं, तिच्या हातात 3000 रुपये भेटल्या. ते 3000 रुपये आणि माझ्याकडचे जवळच होते 1000, त्या देऊन आमची दिदी सारिका घेऊन गेली. 4000 रुपये तिथे दिली. परमेश्वराच्या नावाला मी धन्यवाद देतो. कारण त्यासाठी वचन म्हणते, तरुण सिंहाला उणे पडेल, परंतु माझ्या लेकराला कुठल्याही चांगल्या गोष्टी काय जोरात मला काय म्हणते, उणे पडणार नाही. आमेन, हालेलुया, हालेलुया. देव अद्भुत रीतीने तो आमची काळजी तो वाहतो आणि त्याने आम्हाला अभिवचन दिलेलं आहे. मला हाच मार म्हणजे मी तुला उत्तर देईल, तुला ठाऊक नाही अशा काही गोष्टी मी तुझ्यासाठी सांगेन. धन्यवाद असो. अडथळा असतो, येतो, प्रभूची स्तुती असते. आमचा देह आशक्त आहे, आत्मा उत्सुक आहे. आणि आपल्यापैकी पुष्कळसे लोक आत्म्याने उत्सुक होऊन 5-10 मिनिटाच्या फरकाने वेळेवर देवाच्या सानिध्यामध्ये आलेले आहे. आणि प्रथम माझ्या अगोदर लोखंडे फॅमिली, मी सांगत नाही, म्हणजे तुम्ही आलात ते आत्म्याने उत्सुक होऊन देवाच्या सानिध्यामध्ये तुम्ही आलेले आहात. आणि म्हणून प्रत्येकाला वाटतं, प्रत्येक जण आत्म्यात उत्सुक आहे. आणि जो कोणाला देवा प्रेरणा देत असेल,
तुम्ही परमेश्वराची स्तुती करावी. वेळ अगदी थोडा आहे, तर तुमची तयारी आहे. हॅलो, हाय, या. गौरव असो, प्रभूची स्तुती असो. आणि ते झाल्यानंतर आपण देवाच्या वचनाकडे आपण जाणार आहोत. जसं आपण हात करू हो प्रभूला गौरव. या, कारण आपला वेळ थोडा आहे. आम्हाला देवाची भक्ती आराधना करायची आहे. एवढंच नाही तर देवाची वचनं आम्हाला ऐकायची आहेत. आणि बऱ्याच दिवसातून आपल्यामध्ये रेश्मा खंदारे त्यानंतर बळीसाहेब हे आलेले आहेत. म्हणून आम्ही पुन्हा एक वार तुम्हा सर्वांचं प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावाने मी स्वागत करतो. या गौरव असो, देवाच्या गौरवासाठी, देवाच्या स्तुतीसाठी. धन्यवाद. काय माईक कोणाकडे गेलो दे. हालेलुया, हालेलुया, प्रेज द लॉर्ड. तू मेरे जीवन की रोटी है, तू मेरे जीवन का पानी है, तू मेरे जीवन की रोटी है, तू मेरे जीवन का पानी है.
आपण प्रत्येकाने ताबास्वरावर परमेश्वराची आराधना, परमेश्वराची उपासना केलेली आहे आणि निश्चितरीतीने जी स्तुती आराधना आम्ही सादर केलेली आहे ती सिंहासनापर्यंत ती पोहोचलेली आहे आणि आशीर्वादित होऊन निश्चितरीतीने खाली येणार आहे. आणि म्हणून देवाचे प्रियजन,
म्हणजे आपण देवाच्या सानिध्यात येऊन आपण त्याची भक्ती, त्याची उपासना, त्याची आराधना केलेली आहे आणि एक प्रकारचं आमचं अंतःकरण, आमचं मन हे संतुष्ट हे झालेलं आहे. धन्यवाद असो. मला असं वाटतं नंतर रेखे एखादी सुरुवातीला मला तुम्हाला सांगू द्या की पवित्र शास्त्रात सांगितल्यानुसार प्रत्येकाने परमेश्वराची आराधना भक्ती ही करावी. ज्या ठिकाणी देवाचा आत्मा आहे त्या ठिकाणी मोकळीक आहे, कोणाला बंधन नाही. पण जर तुम्ही वेळेवर आलात तर सर्व काही करता येईल. प्रभूला गौरव. ठीक रक्ताळल्या खिळाला, रक्ताळल्या खिळाला फुटली अखेर वाणी, ऐकून सुन झालो तुझी कहाणी. रक्ताळला खिळाला फुटली अखेर वाणी, ऐकून सुन झालो ख्रिस्ता तुझी कहाणी. निर्दोष कोकराला छळतात आज सारे, निर्दोष कोकराला छळतात आज सारे. झाडे उदास झाले रडतात खिन्न वारे, निर्दोष कोकराला छळतात आज सारे. झाडे उदास झाले रडतात खिन्न वारे. दिन पाखरांच्या कंठामधून गाणे, ऐकून सुन झालो ख्रिस्ता तुझी कहाणी, ऐकून सुन झालो ख्रिस्ता तुझी कहाणी. तू चंदना प्रमाणे झिजलास सर्व काळी, तू चंदना प्रमाणे झिजलास सर्व काळी. शिक्षा करी सुळाची आली तुझ्या कपाळी, ऐकून सुन झालो ख्रिस्ता तुझी कहाणी. टीव्ही काय घेऊन इतिहास जग खोटा, देवी काय लिहून इतिहास जग खोटा. यहुदास शाप देतील बदनाम दिसनाने, ऐकून सुन झालो ख्रिस्ता तुझी कहाणी.
जाणल्या किळाला कुठली अखेर वाणी ऐकून सुन्न झालो तुझी कहाणी ऐकून सुन्न झालो तुझी कहाणी. स्वर्गीय चक्रवर्ती उतरदे बापा, आम्ही तुला धन्यवाद देतो. आम्ही तुझी स्तुती तुझ्या सानिध्याबद्दल आम्ही तुला धन्यवाद देतो. उतरदे बापा, तुझी प्रीती आमच्यावर विपुल रीतीने केली. तुझा एकोटा पुत्र प्रभू येशू ख्रिस्त याला तो राखून न ठेव. तुझ्या जगामध्ये तू पाहतो त्या प्रभू येशू ख्रिस्ताने आम्हा मानव जातीला त्याने विकत घेतले. तुझे पुत्र आणि तुझा कन्या होण्याचा हक्क प्रभू येशू ख्रिस्ताच्या द्वारे तू आम्हाला दिलास. तुझ्या प्रेमाबद्दल प्रभाव देवा, तुझं वचन आमच्याकडे ते असतात ते आम्हाला ग्रहण करण्यासाठी आम्हाला शक्ती आणि सामर्थ्य येशू ख्रिस्त त्याच्या दोराने प्रेरणा मागतो म्हणून बऱ्याच दिवसापासून आज आपल्यामध्ये सगळे हे आहेत आणि देवाच्या प्रेरणेने पवित्र आत्म्याच्या मार्गदर्शनानुसार जी व्यक्ती देवाचे वचन बोलत असते ती व्यक्ती देवाचे वचन बोलत असते आणि देवाचे वचन हे आमच्यासाठी सुधारण्यासाठी ते चांगले आहेत. आणि पुढे येतील काही वेळ ते आपल्याला देवाच्या वचनातून ते आपल्याला साथ अजून आपण Praise God. Hallelujah. प्रभूच्या नावात सर्वांना सर्वजण आनंदी आहेत. हालेलुया. Praise Lord. आपण थोडी प्रार्थना करूया. आपण वेळ घेऊया प्रभूच्या सानिध्यात चांगलं उभं राहूया आणि प्रार्थना जाऊया वचनासाठी. हालेलुया. धन्यवाद परमेश्वर. बाप्पा परमेश्वर लॉर्ड जीसस बाप्पा सुंदरचा शब्दात दिवस बाप्पा तो आमच्या ईश्वर जोडलास आणि तुझ्या भोवण्यात येण्याची दया फिरवतो आम्हाला दाखवून असल्यासाठी धन्यवाद करू. बाप्पा सैतानाने हर तऱ्हेने अडचण केलं की आम्ही तुझ्या मंदिरात ठेवतो. आम्ही तुझी सेवा करू नये, आम्ही तुझी भक्ती करू नये, आम्ही तुझी आराधना करू नये. परमेश्वरा जे तुझे निवडलेले होते, जे ज्यांना तू बोलवलं होतं, निवडलं होतं, नेमलं होतं याच्या भक्ती करण्यासाठी येण्यासाठी, ज्यांना तू आशीर्वादित करण्यासाठी निवडलं होतं त्यांना तू तुझ्या मंदिरात घेऊन आलास त्यासाठी तुला कौतुक प्रभू. मी माझा जीवात्म शरीर तुला समर्पण करतो. परमेश्वरा माझा उडेपणा, दोष, अपराध, माझा अशक्तपणा, सर्व पाप, सर्व अशक्तपणा सर्व तू तुझ्या अर्थाने मी झाकून टाकतो. परमेश्वरा बाप्पा तुझी मोकळीकता या ठिकाणी असू दे. येणारे जे वचन आहे परमेश्वरा त्या वचनाच्या विरोधात काय करणार आहे सर्व सैतानाची दुरात मी नासराची आणून बांधून टाकतो. परमेश्वरा मुख माझे असू दे पण शब्द तुझे असू दे. परमेश्वरा हालेलुया. मी माझं जीवात्म शरीर तुला समर्पण कर. ही प्रार्थना विनंती नासर येशू ख्रिस्ताच्या गोड गोड करुणात केली म्हणून तो ऐकतो मान्य करतो त्या. आमेन. हालेलुया. बसा. आपण एक वचन वाचूया. यहोशुआचं पुस्तक 3रा अध्याय 7वं वचन. यहोशुआ 3:7. परमेश्वर यहोशुआस म्हणाला, आज मी सर्व इस्रायल लोकांदेखत तुझी थोरवी वाढविण्यास आरंभ करीतो. म्हणजे मी जसा मोशेच्या बरोबर होतो तसाच तुझ्याही बरोबर आहे. सगळे मराठीच आहेत.
सगळे मराठी प्रेज लॉर्ड हालेलुया. आणि यहोशुआ 3रा अध्याय आणि 7वं वचन हे जे आहे त्यामध्ये परमेश्वर जो आहे तो यहोशुआशी बोलत आहे. हालेलुया. प्रेज लॉर्ड. यहोशुआ माहित आहे यहोशुआ साहेबांना कुणाला माहीत नाही. प्रेज लॉर्ड. पहिले मला यहोशुआ कोण आहे ते तुम्हाला सांगतो. यहोशुआ हा मोशेचा एक मदतनीस होता. मोशे माहित आहे. प्रेज लॉर्ड. कुणाचे हात वरती असते. मोशे माहित आहे. प्रेज लॉर्ड. आणि मोशेचा एक मदतनीस होता. मोशेचा एक सेवक होता. त्याचं नाव होतं यहोशुआ. प्रेज लॉर्ड. आणि जर तुम्हाला अजून माहिती पाहिजे असेल तर यहोशुआ 1ला अध्याय आणि 5वं वचन होतं. यहोशुआ 1:5. यहोशुआ 1:5. तेरे जीवन भर कोई तेरे सामने ठहर ना सकेगा. जैसे मैं मूसा के संग रहा वैसे ही तेरे संग भी रहूंगा. प्रेज लॉर्ड. हालेलुया. आणि इथं परमेश्वर यहोशुआला काहीतरी अभिवचन देत आहे. मोशे मृत्यू पावलेला आहे. जो देवाचा सेवक होता, जो देवाचा निवडलेला होता, ज्याच्याद्वारे इस्रायल लोकांची 430 वर्षाच्या गुलामीतून मुक्तता झाली होती, तो मोशे मरण पावलेला होता. आणि मोशेचा एक सेवक होता, मोशेचा एक मदतनीस होता. त्याला परमेश्वर दर्शन देऊन म्हणत आहे, जसा मी मोशेच्या सोबत होतो तसाच मी तुझ्या सोबत आहे. मी तुला अंतर देणार नाही. हालेलुया. प्रेज लॉर्ड. प्रियानो, कधी कधी आपल्या फार मोठा दुःखाचा डोंगर कोसळतो. फार आपला जवळचा व्यक्ती, फार आपला एक आधारस्तंभ आपल्याला सोडून निघून जातो. प्रेज लॉर्ड. माझे वडील जवळपास 20 वर्षापूर्वी वारले. हालेलुया. प्रेज लॉर्ड. आम्ही फक्त 20 वर्षाचा. हालेलुया. प्रेज लॉर्ड. आणि प्रत्येकाला कुटुंबात, प्रत्येकाच्या जीवनात असे प्रसंग आलेले असतात. असं कुठलं कुटुंब आहे का, असा कुठला व्यक्ती आहे की त्याच्या घरातलं कुणीच गेलं नाही आहे का? नाही. प्रत्येकाच्या घरात कुटुंबात असे काही नाही, काही दुःखाचे डोंगर कोसळलेले असू शकतात आहेत. हालेलुया. कुठलंच घर त्याला आठवत नाही. आणि इथं तसंच झालेलं आहे. इथं मोशे जो होता, देवाचा सेवक जो होता, ज्याने मोठे महान कृत्य करून इस्रायल लोकांना फारोच्या गुलामगिरीतून, मिस्रच्या गुलामगिरीतून सोडवलं होतं, तोच मोशे आज झोपी गेलेला आहे. हालेलुया. आणि इतका मोठा दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे. मोशे जो देवाचा सेवक, देवाचा निवडलेला इस्रायल लोकांमधून नाहीसा झालेला आहे. आणि एका अर्थाने आपण असं म्हणू शकतो की इस्रायल मंडळी पोळकी झालेली आहे. पण परमेश्वर यहोशुआला बोलत आहे, जो मोशेचा मदतनीस होता, जो मोशेचा सेवक होता, जो मोशेची सेवा चाकरी करत होता, तो परमेश्वर त्या यहोशुआस म्हणत आहे की मी जसा मोशेच्या सोबत होतो तसाच मी तुझ्या सोबत आहे. हालेलुया. मी तुला अंतर देणार नाही. मी तुला पोळकर करणार नाही. मी तुला अनाथ सोडणार नाही. हालेलुया. जेव्हा प्रभू श्री ख्रिस्ताचा जाण्याचा समय आला होता तेव्हा प्रभू श्री ख्रिस्ताने देखील आपल्या शिष्यांना तसंच सांगितलं होतं. हालेलुया. प्रेज लॉर्ड. काय म्हणलं होतं प्रभू श्री ख्रिस्त? मी तुम्हाला अनाथ असं सोडणार नाही, तर मी माझा कैवारी तुम्हाकडे पाठवेन. हालेलुया. मला माहीत नाही की आज तुम्ही कुठल्या बाबतीत पोळके झालेले आहात, पण आज देवाचं अभिवचन आलेलं आहे. किती पोळकेपणाचा अनुभव, दुःखाचा डोंगर तुमच्या आयुष्यावर कोसळलेला असला तरी परमेश्वराचं अभिवचन आज तुमच्या जवळ आलेलं आहे की परमेश्वर जसा मोशे सोबत होता तसाच तो यहोशुआ सोबत आहे. जसा परमेश्वर तुमच्या वाडवडिलांसोबत होता, तुमच्या जे काही आधारस्तंभ असेल, तुमचे जे प्रिय असतील त्यांच्यासोबत जसा परमेश्वर होता तसाच तो तुमच्या सोबत देखील आहे. तो तुम्हाला अंतर देणार नाही, तो तुम्हाला टाकणार आहे. आणि तोच परमेश्वर यहोशुआ 3रा अध्याय आणि 7व्या वचनात म्हणत आहे. याला आता आपण वचनाच्या मुख्य भागात आलेलो आहोत. थोडी पार्श्वभूमी समजावी म्हणून मी ह्या गोष्टी तुम्हाला सांगितलेल्या आहेत. आपलं महत्त्वाचं वचन आता आपण पुन्हा येत आहोत. आणि हा महिना कुठला आहे? हा महिना कुठला आहे?
ऑक्टोबर म्हणजे 10वा महिना. प्रेज लॉर्ड. कितवा महिना? 10वा. 1 आणि 0. प्रेज लॉर्ड. जेव्हा तुम्ही एकटे असता, प्रेज लॉर्ड, तेव्हा तुमची किंमत काय असते? एकच असते. पण जेव्हा एकाला 1 0 येऊन मिळतो तेव्हा काय होतं? त्याची किंमत, एकाची किंमत 10 पटीने वाढते. हालेलुया. प्रेज लॉर्ड. सर्वजण आहात? हालेलुया. परमेश्वर काहीतरी तुम्हाला सांगू इच्छित आहे. हालेलुया. जसा परमेश्वराने यहोशूआला सांगितलेलं आहे तसंच परमेश्वर आज तुमच्याशी काहीतरी बोलू इच्छित आहे वचनातून. हालेलुया. तुम्ही जर उत्सुक असाल, तुम्ही जर या वचनाचा स्वीकार कराल तर हे वचन तुम्हाला लागू पडतील. हालेलुया. कारण की देवाचं वचनच आहे. तर तू मुखाने कबूल करशील आणि अंतःकरणात विश्वास ठेवशील तरच तुझे कारण. हालेलुया. 10 वेळा तुम्हाला ते बोलायला का म्हणत आहे? की तुम्ही मुखाने कबूल करणं गरजेचं आहे. तासभर इथून बोललो पण जर तुम्ही मुखाने बोलला नाही होय आमेन तर ते वचन तुम्हाला लागू पडणार नाही. त्यामुळे मी 10 वेळा तुम्हाला ते विचारत आहे, तुम्हाला बोलण्यास मी भाग पाडत आहे की जसं परमेश्वर यहोशूआस म्हणाला तसंच देवाचं वचन आज तुमच्याकडे आलेलं आहे. तुम्हाला प्रत्येकाला ते म्हणत आहे. काय म्हणत आहे ते आपण वाचूया. आपण मेन भागामध्ये आलेलो आहोत. परमेश्वर यहोशूआस म्हणाला, आज मी सर्व इस्रायल लोकांदेखत तुझी थोरवी वाढवण्यास प्रारंभ करतो. हालेलुया. हालेलुया. प्रेज लॉर्ड. मला हे वचन माझ्यासाठी आहे. मला हे वचन माझ्यासाठी आहे. परमेश्वर या वचनाद्वारे माझ्याशी बोलत आहे. हालेलुया. हे वचन माझ्यासाठी आहे. हे वचनात दिलेले प्रत्येक शब्द माझ्यासाठी आहे. हालेलुया. हालेलुया. धन्यवाद. आणि इथं दिलेलं आहे की परमेश्वर यहोशूआस म्हणत आहे की आज मी सर्व इस्रायल लोकांदेखत तुझी थोरवी वाढवण्यास प्रारंभ करतो. हालेलुया. आजच्या दिवसापासून परमेश्वर तुमचं महत्त्व वाढवणार आहे. आमेन. आजच्या दिवसापासून परमेश्वर तुमची व्हॅल्यू वाढवणार आहे. आजपर्यंत जर तुम्ही एकटे असाल पण आजपासून परमेश्वराचे आशीर्वाद तुमच्या जीवनात येणार आहे. तुमचं जीवनाचे महत्त्व 10 पटीने नव्हे 100 पटीने वाढणार आहे. हालेलुया. हालेलुया. प्रेज लॉर्ड. परमेश्वर म्हणत आहे यहोशूआला, सर्व इस्रायल लोकांदेखत मी आजपासून तुझी थोरवी वाढवीन. हालेलुया. प्रेज लॉर्ड. आणि ऑक्टोबर महिना आहे. 10वा महिना आहे. 10वा महिना. तुम्ही एकटे होता पण आज परमेश्वराचं सामर्थ्य तुमच्या जीवनामध्ये येत आहे. तुम्ही आतापर्यंत एकटे होता पण आजपासून परमेश्वराची कृपा तुमच्या जीवनावर येते. तुम्ही आतापर्यंत एकटे होता पण आज परमेश्वराचे सर्व प्रकारचे आशीर्वाद तुमच्याकडे येतात. आणि आज तुमचं महत्त्व 10 पटीने नव्हे 100 पटीने नव्हे तर 1000 पटीने वाढत आहे. हालेलुया. हालेलुया. प्रेज लॉर्ड. हे वचन मला माझ्यासाठी आहे. हालेलुया. जर तुम्ही म्हणणार नाही तर हे वचन तुम्हाला लागू पडणार नाही. आणि परमेश्वराचे वचन म्हणत आहे, परमेश्वर यहोशूआस म्हणाला, आज मी सर्व इस्रायल लोकांदेखत तुझी थोरवी वाढवण्यास आरंभ करतो. म्हणजे आता पुढचा भाग आपण पाहूया. म्हणजे मी जसा मोशेच्या बरोबर होतो तसाच तुझ्याही बरोबर आहे. करून येईल. हालेलुया. हालेलुया. आपण यहोशूआ 1:5 का वाचलं ते पुन्हा वाचा. यहोशूआ 1:5. मी यहोशूआ 1:5 तुम्हाला वाचायला सांगितलं. पुन्हा एकदा ते वाचा. तेरे जीवन भर कोई तेरे सामने ठहर ना सकेगा. जैसे मैं मूसा के संग रहा वैसे ही तेरे संग भी रहूँगा. और ना तो मैं तुझे धोखा दूंगा और ना तुझको मैं छोडूंगा. तुझ्या हयातील तुझ्या पुढे कोणाचाही टिकाव लागणार नाही. जसा मोशा बरोबर मी राहिलो तसाच तुझ्या बरोबर मी राहील.
मी तुला अंतर देणार नाही, तुला टाकणार नाही. आमेन. हालेलुया. यहोशुआ 1:5चा संबंध यहोशुआ 3:7 आहे. हालेलुया. त्यामुळे ते वचन मी तुम्हाला पुन्हा वाचायला सांगितलेलं आहे. आणि परमेश्वर जे बोलतो ना ते करून देखील दाखवतो. हालेलुया. नुसतं बोलणारा परमेश्वर नाही आहे. नुसतं बोलणारा परमेश्वर नाही तर जो बोलतो त्याप्रमाणे कृती करणारा देखील परमेश्वर आहे. आपला परमेश्वर जिवंत परमेश्वर आहे. हालेलुया. हालेलुया. जिवंत परमेश्वर आहे. तो आपला जिवंतपणाचे उदाहरण कृतीद्वारे आपल्या जीवनात दाखवतो. हालेलुया. आणि यहोशुआ 1:5 मध्ये त्याने अभिवचन दिलं की जसा मी मोशेच्या सोबत आहे तसाच मी तुझ्या सोबत असेल. त्याची प्रचिती देण्यासाठी तो यहोशुआ 3:7 सांगत आहे. काय म्हणत आहे तो? यहोशुआ 3:7 पुन्हा एकदा वाचूया. यहोशुआ 3:7 पुन्हा एकदा. जब यूहन्ना ने यहोशुआ से कहा, आज के दिन मैं से सब इस्राएल के सम्मुख तेरी प्रशंसा करना आरंभ करूंगा, जिससे वे जान ले कि जैसे मैं मूसा के संग रहता था वैसे ही तेरे संग भी रहूंगा. आमेन. हालेलुया. आणि जे यहोशुआ 1:5 मध्ये त्याने अभिवचन दिलं होतं त्याची पूर्तता करण्याची वेळ आली होती. आणि तो यहोशुआला म्हणत होता की मी आजपासून तुझी खोली वाढवण्यास प्रारंभ करतो. हालेलुया. मी जे वचन बोललो होतो ते आज मी प्रत्यक्षात आणण्यास सुरुवात करतो. हालेलुया. प्रेज लॉर्ड. म्हणजे आपला परमेश्वर फक्त अभिवचन देणार नाही. त्यांनी जिसऱ्या लोकांना जी जी अभिवचनं दिली होती ती अभिवचनं सर्व त्यांनी पूर्ण केलेली आहे यहोशुआच्या पुस्तकात. हालेलुया. प्रेज लॉर्ड. प्रेज लॉर्ड. जे निर्गमपासून गणनापर्यंत निर्गमपासून अनुवादपर्यंत जी जी अभिवचनं परमेश्वरांनी मोशेच्या द्वारे दिली होती पण मोशेच्या द्वारे ती पूर्ण झाली नाही. ठीक आहे. ती गोष्ट वेगळी. का झाली नाही ती गोष्ट वेगळी होती. पण ती अभिवचनं परमेश्वरांनी यहोशुआच्या द्वारे त्या पुस्तकात पूर्ण केलेली तुम्हाला पाहायला मिळते. हालेलुया. आणि त्याची सुरुवात त्यांनी आजपासून केलेली आहे. हालेलुया. प्रेज लॉर्ड. यानं वचन तुमच्यासाठी आहे. पण मला तुम्हाला सांगितलं परमेश्वर असंच तुम्हाला आशीर्वादित करणार. आमेन. प्रत्येक आशीर्वादाला काहीतरी किंमत मोजावी लागते. हालेलुया. वैशाली त्यांनी सांगितलं अश्विनी सिस्टर अश्विनी त्यांनी मस्त उपदेश दिले की मीटिंग फिकट होत नाही वगैरे. आणि घराचं छप्पर फाटलं जेव्हा त्यांची मीटिंग चालू होती. प्रेज लॉर्ड. आणि बऱ्याचशा गोष्टी त्यांनी सांगितल्या. खूपच जास्त करणारा झोमणारं ते वचन होतं आणि वचन असं होतं. हालेलुया. कानाची खाज मिटवणारं वचन असावं, तर अंत करणारं झोमणारं वचन असावं, तुमचं अंतरण बदलणारं वचन असावं, तुमचं जीवन बदलणारं वचन असावं. हालेलुया. कानाला जे आवडतं ते ऐकणारं वचन तुम्ही ऐकत असावं तर चुकीचं आहे. हालेलुया. तुमच्या जीवनामध्ये बदल घडवणारं असं ते वचन असावं. आणि त्यांनी खूप छान सांगितलं की प्रत्येक आशीर्वादाला काही ना काही किंमत मोजावी लागते. प्रियांनो, फुकट काही मिळत नाही. तसं जर तुम्हाला आशीर्वादित व्हायचं असेल, जसा यहोशुआ आशीर्वादित झाला, तुम्ही पुढच्या अध्याय वाचू शकता. ते भरपूर आशीर्वाद यहोशुआने केलेले आहेत, यहोशुआच्या जीवनाद्वारे झालेले आहेत. तर मला ते सांगायचं नाही. तर आपण वचनाच्या दुसऱ्या भागामध्ये आलेलो आहोत की ते आशीर्वाद कसे तुम्हाला मिळतील. त्यासाठी 3 गोष्टी मी तुम्हाला सांगणार आहे जे पवित्र आत्म्याच्या प्रेरणेने मला प्राप्त झालेल्या आहेत. पहिली गोष्ट आपण वाचूया. त्यासाठी एक वचन वाचूया. याकोबाचे पत्र 4 अध्याय आणि 10 वचन. याकोबच्या आपण आता वचनाच्या दुसऱ्या भागामध्ये आलेलो आहोत. तुम्हाला आशीर्वादित व्हायचं असेल तर महत्व वाढावा. याकोब 4 अध्याय 10 वचन. प्रभु के सामने दीन बनो तो वह तुम्हें शिरोमणी बनाएगा. मराठीचा प्रभू समोर नम्र व्हा म्हणजे तो तुम्हाला उच्च करेल. हालेलुया. प्रेज गॉड. इथं मोशे वर्षाला सांगत आहे की आजपासून मी तुझं महत्व वाढवणार आहे, आजपासून मी तुझी
थोरवी वाढवणार आहे. आजपासून मी तुला उंच करणार आहे सर्व लोकांना देखत. पण त्यासाठी काय होणं गरजेचं आहे? प्रेज लॉर्ड. मला ऐकायला कमी होतं. नम्रपणा असणं फार गरजेचं आहे. हालेलुया. प्रेज लॉर्ड. प्रभू समोर नम्र व्हा म्हणजे तो तुम्हाला उंच करेल. हालेलुया. प्रेज लॉर्ड. यहोशू असं पहिल्याच दिवशी उंच नव्हता झाला. पहिल्याच दिवशी देवाने त्याला आशीर्वादित नाही केलं. त्यांनी 40 वर्ष मोशेची सेवा चाकरी केलेली आहे. हालेलुया. 40 वर्ष जेव्हा ते रानात होते तेव्हा मोशेची सेवा चाकरी यहोशूने केलेली आहे. तो नम्र झालेला आहे. हालेलुया. ऐकायला लगेच वाटतं, लगेच उंच व्हावं असं होत नाही. प्रियांनो, आज मला विश्वासात विश्वास झालेला आहे. देवाला धन्यवाद देतो की असंख्य अडखळण आहेत, असंख्य अडचणी आहेत, तरी देखील आपल्या बाबांना ते सर्व माहिती आहे की आमच्या घरच्या सारखीच आहे. जरी मी चर्चमध्ये बाहेर गेलो तरी ते आमचं त्यांचं येणं जाणं संपर्क काय म्हणते आणि त्यांना सगळं माहीत आहे. हालेलुया. प्रेज लॉर्ड. पण तरी देखील गेले 20 वर्ष परमेश्वरांनी मला त्या सानिध्यात, त्याच्या मंदिरात, त्याच्या वचनात, विश्वासात टिकवून ठेवलेला आहे. हालेलुया. प्रेज लॉर्ड. असंच पुढे उंच होत, असंच तुम्हाला महत्त्व प्राप्त होणार नाही. तुम्ही एकटे आहात, पण जर परमेश्वराचा शून्यरूपी आशीर्वाद जर तुमच्या जीवनाला मिळाला तर तुमचं महत्त्व दसपतीने वाढेल. हालेलुया. पण असेच आशीर्वाद मी 3 गोष्टी जे सांगणार आहे. नीतिसूत्र 22 अध्यायात 4 वचन वाचूया. काही वचन वाचून लगेच आपण दुसऱ्या पॉईंटमध्ये जाऊया. नीती 22च्या नम्रता व परमेश्वराचे भय याचे पारितोषिक व धन सन्मान ही जीवन ही होत. हालेलुया. कशाचे पारितोषिक? नम्रता. सांगा ना, कशाचे पारितोषिक? नम्रता व परमेश्वराचे भय. एकटेच बरोबर बोलत आहेत, बाकीचे सर्वांनी बोला. आमेन. हालेलुया. काय आहे? तुम्हाला उंच व्हायचं आहे, पण त्यासाठी यहोशूआप्रमाणे तुम्हाला नम्र होणं गरजेचं आहे. मोशेच्या मदतीने होणं गरजेचं आहे. माहीत आहे? हालेलुया. नम्रता व परमेश्वराची भय याचे पारितोषिकच काय आहे? धन, सन्मान व जीवन आहे. हालेलुया. प्रेज लॉर्ड. त्यासाठी पहिला पॉईंट मी सांगत आहे प्रियांनो की नम्रता. हालेलुया. तर परमेश्वराने तुमचं महत्त्व वाढवावं, परमेश्वराने तुमचं नाव उंच करावं असं जर तुम्हाला वाटत असेल तर पहिला पॉईंट मला तुम्हाला सांगू द्या, तुम्हाला नम्र होणं गरजेचं आहे. तुम्हाला सेवक होणं गरजेचं आहे. एकदा प्रभू श्री कृष्णाच्या शिष्यांपैकी 2 जण म्हणाले की आम्हाला तुमच्या राजस्थानाच्या उजवीकडे आणि डावीकडे बसण्याचा अधिकार द्या. प्रभू श्री कृष्णाने त्यांना उत्तर दिलं, जो कोणी मोठा होऊ पाहतो त्यांनी सर्वांचा सेवक. हालेलुया. प्रभू श्री कृष्णाच्या जीवनातून आपल्याला वारंवार पाहायला मिळतं की त्याने प्रत्येक वेळेस नम्रतेचं उदाहरण दिलेलं आहे. त्यांनी शिष्यांचे पाय देखील धुतलेले आहेत. हालेलुया. प्रेज लॉर्ड. आणि ह्यापेक्षा नम्रतेचं उदाहरण काय दुसरं असू शकतं? हालेलुया. प्रेज लॉर्ड. नम्रता व परमेश्वराचे भय याचे पारितोषिक धन, सन्मान व जीवन आहे. आणि प्रियांनो, हा पहिला पॉईंट की जोपर्यंत तुम्ही नम्र होता, जोपर्यंत तुम्ही स्वतःला लीन करत नाही, परमेश्वरासमोर झुकत नाही, तोपर्यंत परमेश्वर तुम्हाला उंच करणार. तो योग्य वेळेस तुम्हाला बरोबर उंच करेल त्याच्या वेळेनुसार. आता तुम्ही म्हणा ब्रदर आज तुम्ही वचन सांगितलं आजपासून, आणि आज कुठं मी उंच झालो. काय जर लगेच शब्दच पकडण्याचा प्रयत्न करतो. हालेलुया. पण यानं मला तुम्हाला सांगू द्या, जर तुम्ही ह्या 3 गोष्टी फॉलो केल्या तुमच्या जीवनात तर नक्कीच परमेश्वर योग्य वेळी तुम्हाला उंच करेल. हालेलुया. आता दुसऱ्या पॉईंटकडे जाऊया. 3 पॉईंट काढलेले आहेत तुमच्यासाठी. दुसरा पॉईंट वाचूया. तर 2 तिमोथेय 2 अध्याय 21 वचन. 2 तिमोथेय 2:21.
म्हणून जर कोणी त्याच्यापासून दूर राहून स्वतःला शुद्ध करील तर तो पवित्र केलेले स्वामीला उपयोगी पडणारे प्रत्येक चांगल्या कामास तयार केलेले असे मानाचे पात्र होईल. प्रेज लॉर्ड. 2 तिमोथेय 2:21 आपण वाचलेलं आहे आणि या वचनाची सुरुवातच आहे की जो कोणी यापासून स्वतःला दूर ठेवून स्वतःला शुद्ध व पवित्र करेल, बरोबर, स्वतःला शुद्ध व पवित्र करेल तो स्वामीला उपयोगी पडणारे असे एक मानाचे पात्र बनेल. हालेलुया. आणि तो पात्राचा संदर्भ हा मनुष्याशी आहे. जीवनरूपी शरीर अशी आहे, जर तुमचं जीवनरूपी जे शरीर आहे ते जर तुम्ही वाईट गोष्टीपासून, पापापासून, वासनांपासून, सर्व वाईट गोष्टींपासून दूर ठेवलं आणि स्वतःला शुद्ध व पवित्र ठेवलं तर परमेश्वर तुमचा उपयोग त्याच्या कामासाठी करेल. स्वामीला उपयोगी पडणारे मानाचे पात्र असं तुम्हाला बनवेल. हालेलुया. प्रेज लॉर्ड. आणि त्याच्या आधीच्या वचनामध्ये तुम्हाला निरुपयोगी पात्राचं देखील वचन, त्याच्या आधीचं एक वचन होतं म्हणजे कळेल. त्याच्या आधीचं वचन 2 तिमोथेय Now in a great house there are not only vessels of gold and silver, but also of wood and clay. Some are honorable, some for honorable use, and some for dishonorable. काही गोष्टीचा उपयोग मानाच्या कामासाठी होतो आणि काहींचा उपयोग निरुपयोगी कामांसाठी होतो. ऑनरेबल अँड डिसऑनरेबल. हालेलुया. आणि जे तुम्ही पहिले निरुपयोगी होता ते जर तुम्ही जर पापापासून स्वतःला शुद्ध ठेवलं, पवित्र ठेवलं तर तुम्ही काय व्हा, निरुपयोगीचे उपयोगी व्हा. हालेलुया. निरुपयोगीचे उपयोगी, स्वामी उपयोगी पडणारे असे मानाचे पात्र बना. हालेलुया. कधी? जेव्हा तुम्ही स्वतःला शुद्ध पवित्र ठेवा, जेव्हा पापापासून सर्व वाईट गोष्टीपासून स्वतःला दूर ठेवा. हालेलुया. प्रेज लॉर्ड. प्रेज लॉर्ड. वचन वाचा नीतिसुक्र 25वा अध्याय आणि 4थं वचन. नीती 25च्या नीती 25च्या रुपयातला गाळ काढून टाक, म्हणजे धातू गळणाऱ्यांसाठी त्यांचे चांगले पात्र बनते. प्रेज लॉर्ड. नीती 25:4 मध्ये आपल्याला पाहायला मिळतं रुपयातील गाळ काढून टाक म्हणजे धातू गाळणाऱ्यांसाठी त्याचे चांगले पात्र बनते. प्रेज लॉर्ड. आणि तुम्हाला चांगलं बनायचं आहे, तुम्हाला शुद्ध बनायचं आहे, तुम्हाला स्वामीला उपयोगी बनवायचं आहे, तुम्हाला मानाचं पात्र बनायचं आहे. पण त्यासाठी तुमच्या जीवनातील जे पापाचे जे दर्शक आहेत, जे वासना आहेत, जे काही अशुद्ध गोष्टी आहेत त्या तुम्हाला काढणं गरजेचं आहे. त्यात तुमच्या जीवनातील गाळ काढणं गरजेचं आहे. हालेलुया. लगेच तुम्ही मानाचे पात्र बनणार नाही. हालेलुया. लगेच तुम्ही उपयोगी पात्र बनणार नाही. प्रथम तुम्हाला काहीतरी सोडावं लागेल, प्रथम तुम्हाला काहीतरी त्याग करावा लागेल. जे तुम्ही 10 वर्षापासून, 20 वर्षापासून, 30 वर्षापासून एखादं व्यसन करत असाल, व्यसन छोटं मोठं असू शकतं, ते व्यसन तुम्हाला सोडावं लागेल. एखादी चुकीची गोष्ट तुम्ही करत असाल ती तुम्हाला सोडावी लागेल, जे वचनाच्या विरोधात आहे. मी सांगतो म्हणून जे वचनामध्ये आहे त्याच्या विरोधात जे आहे त्या गोष्टी तुम्हाला सोडाव्या लागेल. रुपयातील गाळ काढावा लागेल तरच तुम्ही चांगले पात्र बनू शकाल. हालेलुया. तुम्हाला स्वतःला वासनांपासून दूर ठेवावं लागेल, शुद्ध व पवित्र राखावं लागेल तुमचं जीवन, तरच तुम्ही स्वामीला उपयोगी पडणारे मानाचे पात्र बनू शकाल. आमेन. हालेलुया. वचन समजतं? समजतं. हालेलुया. प्रेज लॉर्ड. तुम्हाला दुसरा पॉईंट जे तुम्हाला सांगत होता की तुम्हाला सर्व अशुद्धतेपासून, सर्व पापापासून, व्यसनापासून तुम्हाला स्वच्छ, शुद्ध, पवित्र राहायला गरजेचं आहे. हालेलुया. जर तुम्ही तसं कराल तरच तुम्ही मानाची, चांगली, स्वामीला उपयोगी पडणारे पात्र बनाल आणि परमेश्वर तुमचा उपयोग करून. प्रेज लॉर्ड. जोपर्यंत परमेश्वर तुमचा उपयोग करून घेणार नाही तोपर्यंत तुम्हाला
कुणीच उंच करू शकणार नाही. हालेलुया. की उन्नती ही पूर्वेकडे नाही, पश्चिमेकडे नाही, तर एक परमेश्वरच आहे. तो एकाला वर आणि तो एकाला खाली. हालेलुया. प्रेज लॉर्ड. आणि म्हणा आज परमेश्वर मला उंच करण्यास आजपासून परमेश्वर मला उंच करण्यास प्रारंभ करा. आणि तिसरी आणि शेवटची गोष्ट सांगून थांबणार आहे. 2 मिनिटांनी संपणार आहे. तिसरी गोष्ट वाचूया आपण. तिसरा पॉईंट वचनाचा नीती सुटले 10वा अध्याय 4थं वचन. सैल हाताने काम करणारा दरिद्र होतो, परंतु उद्योगाचा हात धन मिळवतो. प्रेज लॉर्ड. इंडिया. जो काम में ढिलाई करता है वह निर्धन हो जाता है, परंतु कामकाजी लोग अपने हाथ के द्वारा धनी होते हैं. प्रेज लॉर्ड. हालेलुया. मी साक्ष दिली नाही कारण की बाळक साहेबांनी माझी नेहमी साक्ष दिली होती. मी आता ही साक्ष सांगतो डिटेलमध्ये. काल मी लॅपटॉपवर काम करत होतो. वर्क फ्रॉम होम चालू आहे. 3 दिवस ऑफिसमध्ये, 3 दिवस घरी. अचानक संध्याकाळी 5-6 वाजले आणि अचानक माझा ताप येऊ लागला. इतका ताप वाढला मला बसणं होईल. पण माझी ड्युटी असते 8-8:30. मी 8-8:30 काम केलं तसंच बसून. आणि लगेच काम झालं की झोपी गेलो. शेवटी माझ्या वाईफने मला 10:30 उठवलं. उठा जेवण करा. म्हणलं मी झोपते, मला म्हणून मी तुला सांगितलं होतं. त्यामुळे तुम्ही मला लवकर उठवलं आणि 10:30 तुम्ही मला उठवलं. तर बघा पूर्ण शरीर तर आपण थोडं उठण्याची शक्ती नव्हती. थोडंफार जेवण केलं. एक गोळी होती तापाची, ती खाल्ली आणि झोपी गेली. आणि मला गेले 2 सॅटर्डे असाच अनुभव आलेला. सॅटर्डे आला की मला काहीतरी सैतानाचा अटॅक होतो की मी संडेला चर्चला जाऊन जातो. आणि 2 संडे माझे बुडले त्यामुळे. 2 संडे पण मी येऊ शकलो नाही काही आजारपणामुळे. आणि काल पण तसाच मोठा अटॅक आला. 10:30 जेवलो आणि गोळी खाल्ली झोपलो. आणि सकाळी मग 8:30ला गेलो. पण ताप सर्व निघून गेला. प्रेज लॉर्ड. आणि देवाला धन्यवाद केला. म्हणलं देवा मला आज तुझी साक्ष द्यायची, आज तुझ्या मान्यता द्यायची. आणि मी साक्ष का देत आहे की हे तिसऱ्या पॉईंटशी संबंधित आहे. हालेलुया. प्रेज लॉर्ड. आणि परमेश्वरने हे होतं नीती 6 नीती सुटले 6वा अध्याय 6वं वचन. अरे आळश्या, मुंगीकडे जा, तिचे वरतून पाहून शहाणा हो, तिला कोणी धनी नाही. आणि देखरेख करणारा किंवा अधिपती नसता ते उन्हाळ्यात आपले अन्न मिळवते आणि कापणीच्या दिवसात आपले भक्ष्य जमा करून ठेवते. प्रेज लॉर्ड. आणि इथं नीतिसूत्राचा लेखक जे शल्मन राजा आहे त्यांनी मुंगीचं उदाहरण दिलेलं आहे. प्रेज लॉर्ड. मुंगी पाहिली आहे. प्रेज लॉर्ड. सर्वात लहान प्राणी जे डोळ्यांनी दिसू शकतो. त्याच्यावर लहान प्राणी डोळ्यांनी एवढे दिसू शकत नाही. पण मुंगी आहे जे डोळ्यांनी दिसणाऱ्यांपैकी सर्वात लहान आहे. त्याचं उदाहरण देऊन नीतिसूत्राचा लेखक म्हणत आहे अरे आळशा, मुंगीकडे पाहून शहाणा हो. त्याच्यावर कोणी देखरेख नसताना, त्याला कोणी पाहत नसताना ती आपले अन्न जमा होते. हालेलुया. प्रेज लॉर्ड. आपण पहिलं वचन काय वाचलं? नीती 10:4. नीती 10:4 वाचलं. नीती 10:4. शैल हाताने काम करणारा दारिद्र्य होतो, परंतु उद्योगाच्या हात धन मिळवितो. उद्योगाचा हात धन मिळवतो. प्रियांनो, सैल हाताने काम करणारा, काम चुकारपणा करणारा, काम चोरी करणारा काय होतो? दरिद्री होतो. पण जो उद्योगी हात असतो धन मिळतो. नीती 12वा अध्याय 24वा वचन होता. नीती 12:24.
तुम्ही वचन पॉईंट लिहून घ्या. आशीर्वाद नीती 12:24. उद्योगाच्या हाती अधिकार येतो, पण जे आळशी आहेत त्यांना दास्य प्राप्त होते. प्रेस लॉर्ड. उद्योगाच्या हाती अधिकार येतो, पण जे आळशी आहे त्यांना दास्य प्राप्त. प्रेस लॉर्ड. तिसरा आणि शेवटचा पॉईंट मला तुम्हाला सांगू द्या. तुमच्यातील आळस झटकून टाका. आळसपणा सोडून टाका. आळस तुमचा शारीरिक जीवनातील असेल, आत्मिक जीवनातील असेल, तो सोडून टाका. खूप वेळेस आपण कंपनीचं काम तरी 8 तास 10 तास 12 तास करतो, पण बायबल वाचायला आळस करतो, प्रार्थना करायला आळस करतो. जसं शारीरिक जीवनातील आळस झटकणे महत्त्वाचं आहे, तसंच आत्मिक जीवनातील देखील आळस झटकणे महत्त्वाचं आहे. नित्य प्रार्थना करणं गरजेचं आहे, नित्य बायबल वाचणं गरजेचं आहे. प्रेज लॉर्ड. आणि जोपर्यंत तुम्ही तुमच्या जीवनातील आळस झटकून टाकत नाही शारीरिक आणि आत्मिक जीवनातील, तोपर्यंत परमेश्वर तुम्हाला आशीर्वादित करणार नाही. हालेलुया. प्रेज लॉर्ड. इथं दिलेलं आहे उद्योगाच्या हाती अधिकार येतो. प्रेज लॉर्ड. अधिकार. तुम्हाला अधिकार पाहिजे ना? म्हणा मला अधिकार पाहिजे. मला अधिकार पाहिजे, पण त्यासाठी उद्योगी असला गरजेचा आहे. हालेलुया. प्रेज लॉर्ड. उद्योगीमध्ये नसते उद्योग करू नका. आपण आता जाऊन मारायचं, काहीतरी चुकीच्या गोष्टी करायच्या असं म्हणजे जे चांगले उद्योग आहेत त्या विषयी करायचं. प्रेज लॉर्ड. उद्योगाच्या हाती अधिकार येतो. यांना मला तुम्हाला काही उदाहरणं द्या. 2 मिनिटात मी सांगतो. प्रेज लॉर्ड. दाविदाला परमेश्वराने काम दिलं. एक प्रश्न विचारतो, दाविदाला परमेश्वराने काम दिलं कारण की तो आपल्या बापाची शेळे मेंढरे राखीत होता. प्रेज लॉर्ड. मी त्यांनी त्याच्या कामाचं वर्णन केलेलं आहे. ते वचन वाचा तुम्हाला म्हणजे कळेल की परमेश्वराने दाविदाला काम निवडलं. वचन वाचा 1 शमूएल. शेवटचे 1-2 वचनं वाचून आपण थांबणार आहे. जास्त वेळ घेणार नाही. 1 शमूएल. एक शमूएल 17वां अध्याय 34वां वचन होतं. 1 शमूएल 17:34. उद्योगाच्या हाती अधिकार येतो आणि दाविदाला का अधिकार पाहिजे? दावीद शाऊलास म्हणाला, दावीद शाऊलास म्हणाला, आपला दास आपल्या बापाची शेरडे मेंढरे राखीत असता. आपला दास आपल्या बापाची शेरडे मेंढरे राखीत असता. सिंह अस्वलासह येऊन एक सिंह अस्वलासह येऊन कळपातील एक कोकरू घेऊन गेला आपलं. तेव्हा मी त्याच्या पाठीस लागून त्यास मारिले आणि कोकरास त्याच्या जाबड्यातून सोडविले. माझवर त्याने झडप घातली. तेव्हा मी त्याची दाढी धरून त्याला हाणून ठार केले. जोरदार टाळ्या वाजवा. दावीद असला देवाच्या वचनासाठी मी तुम्हाला प्रश्न विचारला. उद्योगाच्या हाती अधिकार आहे. दावीदाला मेंढरे राखत असताना एक राजा होण्याचा अधिकार का प्राप्त झाला त्याचं स्पष्टीकरण देण्यासाठी वचन वाचलेलं आहे. तो बापाची शेरडे मेंढरे राखत होता. एक सिंह व एक अस्वल मेंढरे चुरून नेण्यासाठी खाण्यासाठी आले होते. त्यांनी त्याच्यावर झडप घातली होती, पण त्यांनी त्यांचा वध करून त्या कोकणाला सोडवलं. उगीच परमेश्वराने दाविदाची निवड केली नाही. उगीच दाविदाला राजा होण्याचा अधिकार दिला नाही. उगीच दाविदाला उंच केलं नाही. प्रेज लॉर्ड. तो उद्योगी होता. तो आपल्या कामाशी प्रामाणिक होता. त्यामुळंच त्याला ते अधिकार प्राप्त झाले. त्यामुळं दावीद उंच झाला. एक मेंढपाळाचा एक राजा झाला. हालेलुया. प्रेज लॉर्ड. हालेलुया. ज्याची घरात काडीची किंमत नव्हती. प्रेज लॉर्ड. दावीदाला त्याच्या घरात काहीच लागलं. हालेलुया.
पण परमेश्वरची नजर त्याच्यावरती होती की परमेश्वराने त्याचं ते काम बघितलं, त्याचं ते परमेश्वरावरती प्रेम होतं ते पाहिलं, ज्याची कामाची जी निष्ठा होती, त्याचा जो उद्योगी स्वभाव होता, प्रेज लॉर्ड, त्याचं परमेश्वराचं प्रेम पाहिलं, त्याचं नम्रता पाहिली, त्याचं जे काय परमेश्वराचं भय बाळगून तो जीवन जगत होता ते पाहिलं. परमेश्वराशी तो फार आवश्यक होता. कुणी परमेश्वराच्या विरोधात बोललं की तो त्याच्याशी बोलायचा. प्रेज लॉर्ड. मागच्या अध्यायात तुम्ही पाहू शकता की गल्ल्याखानी जेव्हा परमेश्वराच्या विरोधात बोलला तेव्हा तो स्वतःहून शौलाकडे आला आणि तो म्हणला मी जाऊन त्याच्याशी बोलतो. कारण की त्याने इस्रायलच्या देवास शिव्याशाप केलेले आहे. त्यामुळे मी त्याचा बदला इतका तो परमेश्वर प्रेम करणारा, इतका तो परमेश्वराविषयीचे आवश्यक होता आणि तो इतका उद्योगी होता, इतका तो कामात चतुर होता, निष्णात होता की एक सिंह वासवून घेऊन एक मेंढपाळाचं मुख्य काम काय, आपल्या मेंढरांचं संरक्षण करणं. आलेले त्यासाठी त्यांनी स्वतःच्या प्राणाची देखील पर्वा केली नाही. आणि हे सर्व पाहून त्याला परमेश्वराने अधिकार दिले, आशीर्वाद दिले. तो एकटा होता, दावीद एकटा होता, त्याला काहीच म्हणत नव्हतं. पण जेव्हा परमेश्वराची नजर त्याच्यावर गेली, जेव्हा परमेश्वराने एका संदेशाला त्या पाठवला आणि मग संदेशाने तेलाची उकळी घेऊन त्याच्यावरती अभिषेक, पवित्र आत्म्याचा अभिषेक त्याला झाला आणि त्याच्यामध्ये पवित्र आत्म्याचा जोरात संचार होऊ लागला आणि त्याचं जीवन एक आशीर्वादित जीवन झालं. त्याच्या जीवनाला महत्त्व प्राप्त झालं, त्याचे नाव मोठे झाले, त्याला मोठे अधिकार मिळाले, त्याचं एक मानाचं पात्र झालं जे एक निरुपयोगी होतं. प्रेज लॉर्ड. ज्याची घरात काही व्हॅल्यू नव्हती त्याला अख्ख्या इस्रायल देशामध्ये तो राजा झाला. हालेलुया. प्रेज लॉर्ड. प्रेज लॉर्ड. हालेलुया. परमेश्वर तुम्हाला या वर्षात आशीर्वाद करो. आपल्या जागेवर घ्याव्या आणि आपण प्रार्थनेमध्ये जाऊया. हालेलुया. आपण देवबापाच्या सानिध्यामध्ये आपण राहूया. सुंदरसे देवबापाचे वचन आपल्याकडे आलेले आहे आणि म्हणून देवाच्या वचनाप्रमाणे मी तुम्हाला म्हणेन की जो संदेश आपल्याकडे आलेला आहे त्या संदेशाचा धिक्कार करून देवाने आजपासून देऊ केलेले जे आशीर्वाद आहेत ते निश्चित रीतीने तुमच्याकडे सर्व शक्तिमान मनोरंजन तो आमच्यामध्ये आहेस, तर तुझ्या सानिध्याबद्दल प्रभू आम्ही तुला धन्यवाद देतो. आम्ही आमचा जीव, आत्मा आणि शरीर हे तुझ्यासाठी ताणलेलं हे झाले. देवबापाचे वचन आमच्यापर्यंत आलेले आहे, त्या तुझ्या वचनाबद्दल प्रभू आम्ही तुला धन्यवाद देतो. आम्ही तुझे देवबापा आम्ही ऐकणारेच नसावे तर प्रभू त्याप्रमाणे कृती करण्यासाठी आम्हाला सहाय्य पवित्र आत्म्याचं मार्गदर्शन अशा विनंती करतो. येशू ख्रिस्त याच्या गोड आणि प्रेम निश्चित रीतीने देवाने त्याच्या वचनाच्या द्वारे त्याच्या सेवकाच्या द्वारे त्यांनी आपली भेट घेतलेली आहे. तो आपल्याशी बोललेला आहे म्हणून प्रभूला धन्यवाद असो. त्यावेळेस आपली जी भक्ती आहे ते भक्तीचा भाग म्हणून आपण देवाचं देव ते आपण देवबापाला देऊया. देवाच्या प्रियजन मला तुम्हाला सांगू द्या. पाऊल म्हणतो आणि पावलाप्रमाणे मी म्हणतो मला काही कमी पडलंय म्हणून तुम्ही वर्गणी द्या असं मी म्हणत नाही. देवाचं देणं ते देवाला द्या, कारण संतोषाने देणारा देवाला आवडतो. देवाला द्या आणि श्रीमंत व्हायचं असेल तर देवाचं देणं देवाला द्या. आणि म्हणून देवाने आमच्यावर आशीर्वादाचा वर्षाव करावा म्हणून देवाचं वचन आहे मला की 3दा सेनाधीश परमेश्वर म्हणतो माझ्या मंदिरात अन्न असावे म्हणून
सगळं दर्शन तुम्ही माझ्या भांडरात आणा, म्हणजे आकाश आणि कपट उघडून जागा पुरणार नाही एवढा आशीर्वाद तुम्हासाठी वर्षोची केला आहे. याविषयीची माझी प्रतीती पहा, देवाला द्या, आशीर्वादित व्हा. प्रभूचं गौरव आणि गीत चालू असताना आपण दाना आपण घेऊया. कोण गाणं गाणं चालू असताना देवाचं देणं ते आम्हाला देवाला द्यायचं आहे. द्या म्हणजे तुम्हाला दिले जाईल. पवित्र आत्मा उतराओ, अभिषेक से हमें भर दो. पवित्र